बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसात 5 ते 6 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेत। नाशिकमध्ये 3.50 रिश्टर स्केलचे धक्के जाणवलेत। सुदैवानं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, मात्र जमिनीला भेगा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गेल्या 10 दिवसात 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या भागामध्ये पडलाय। जमिनीत खाली बेसाल्ट खडक आहेत आणि त्यात भूगर्भीय हालचाली घडून भूकंपाचे धक्के जाणवतात। याआधी असे धक्के जाणवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, मात्र आतापर्यंत काही जीवितहानी वित्तहानी काही झाली नाही। नाशिकमध्ये भूकंपाच्या झटक्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवितहानी वित्तीय हानी झालेली नाहीये। हा जो भूकंप आहे ते हायर क्रस्टल भूकंप आपण याला म्हणतो आणि काही इंटर कॉन्टिनेंटल क्रस्टचे ठिकाणी नाही आहे। ते म्हणजे इंट्रा प्लेट जो पॉइंट असतो त्या ठिकाणचे भूकंप आहे। आपल्या नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी एक फॉल्ट आपण म्हणतो की त्या ठिकाणी फॉल्ट आहे। एक बसाल्ट रॉकवर असलेला एक फॉल्ट आहे। ते 5 किलोमीटरच्या डेप्थमध्ये सगळे एपिसेंटर जो आहे 4.5 से 5 किलोमीटरच्या डेप्थमध्ये आहे। त्या ठिकाणी ते भूकंपचे झटके आपल्याला लक्षात आलेले। तो जो वेस्टर्न घाटच्या खाली जो असलेला जो फॉल्ट आहे त्या फॉल्टमध्ये म्हणजे भूकंपचे एपिसेंटर आतापर्यंत आपल्याला दिसून आलेले आणि हे म्हणजे कॅटेगरी म्हणजे लो इंटेन्सिटी भूकंप आहे। 4 रिक्टर स्केलचे खाली असलेले भूकंप आहे। तर हा नाशिक जिल्ह्याचा नकाशा आपण बघतो आहे। पेठ, दिंडोरी, सुरगाणा हे 3 तालुके आहेत। नेमके ह्याच भागामध्ये जास्त धक्के का जाणवत आहेत? बाजूलाच आपण त्र्यंबकेश्वर तालुका बघतोय, नाशिक तालुका बघतोय। यदि आपण पाहिलं तर हे जो फॉल्ट आहे ते असं जातो रफली, म्हणजे हे सुरगाणा मध्ये आणि जो भूकंपचा जो एपिसेंटर आहे ते पेठ, दिंडोरी आणि सुरगाणा याचे जो ट्राय जंक्शन पॉइंट आहे मेजरली या भागामध्ये एपिसेंटर राहिलेलं आहे। काही ठिकाणी पाऊस जो झालेला आहे त्या ठिकाणी ऑलरेडी माती जो आहे ते ऑलरेडी म्हणजे ओला असतो आणि त्या ठिकाणी आपल्याकडे खाली हार्ड रॉक आहे आणि वरती डेपॉझिटेड माती आहे। तिथे काय असतो की यदि पाऊस जोरात पडला आणि त्याच्यासोबत भूकंपचे काही झटके पण आपल्याला मिळाले तर या ठिकाणी लँडस्लाइड होण्याच्या काही चान्सेस वाढून जातो। तर जेवढं लँडस्लाइड प्रोन एरियाज आहे त्या ठिकाणचा इन्स्पेक्शन आणि त्या ठिकाणी विशेष सतर्कता, लोकांना शिफ्ट करण्याची गरज असेल तर लोकांना शिफ्ट करून घेणे, या सगळ्या गोष्टी आपण करतोय।